चला मंडळी, तर मी मंदिरला जाऊन आलेली आहे आणि आता घरची पूजा करायची आहे। गावात मंदिर आहे, मी सकाळी सकाळी जाऊन शिवमूठ वगैरे वाहून आले, कारण तिथं खूप गर्द असतो, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको म्हणून। आता आपली घरचे 108 बेल ते व्हायचं आहे। तर सगळ्यांनी येताना आणले होते मी फुलं, कारण आमच्या इथे विकत पण पैसे देऊन बी फुलं मिळत नाहीत, असे तोडून आणावं लागतात कुठून कुठून। तर एवढे फुलं मिळालेले आहेत। तर चला आता घरच्या महादेवाची करायची आहे तयारी, बेल ते व्हायची। तर चला मंडळी, घरच्या पूजेची पण तयारी झालेली आहे आणि मी घेतलेली आहे ही तांदूळ शिवमूठ वाहण्यासाठी, आणि हे धोत्र्याचं फूल आहे ते पण मला मिळालेलं आहे, आणि हे तूप टाकून घेतलेलं आहे ते 108 वाती, पुन्हा वस्त्रमाळ, हे पंचामृत, सगळं दूध तूप, आपलं दही, मध, तुळशीचे पानं, गंगाजल टाकून केलेलं आहे। ह्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला महादेवाला। आणि पांढरे फुलं मी येतानाच मंदिरला गेलते तेव्हा आणले तर, आणि हे ठेवायचं आहे निवत। त्याच्यामध्ये आहेत मनुका, बदाम आणि केळ, कारण उपासाचं साहित्य आहे। आणि हे घेतलेलं आहे मी बेल, एकदम निवडून आणि छान। आणि हे आहे गंगाजल, पाणी आहे आणि त्याच्यामध्ये गंगाजल मिक्स केलेलं आहे, ह्याच्यामध्ये धुवून आपल्याला बेल व्हायचं आहे महादेवाला। तर चला आता करूया पूजेची तयारी, आणि आता बसणार आहे मी पूजेला। चला करूया पूजेला सुरुवात। पहिल्यांदा त्याच्यावर ठेवणार आहे ही जी आहे पितळाची प्लेट, त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला हे पाषाणाचं महाग। आपलं काय तू आपल्याला बेल व्हायला सुरुवात करायची आहे महादेवाला, म्हणून आधी दिव्याची पूजा। आणि आपली जेव्हा ही सर्व पूजा संपन्न होईल तेव्हा आपल्याला देवाचं दर्शन झाले की आपल्या पतिदेवाचं पण दर्शन घ्यायचं आहे, कारण आपला खरा महादेव तेच आहे। तेव्हाच आपली ही जेवढी पूजा आपण करायलो ती संपन्न होणार आहे। आणि श्रावण महिन्यामध्ये रोजच आपल्या पतिदेवाच्या पाया पडायचं आहे। मी तर म्हणते 12 महिने पडा, कारण तेच आपला खरी पती परमेश्वर आहे। आधी ते खुश तर तेव्हा हे देव खुश। हे जे लाईट आता बिलकुल काही गाड्याचं बिजं टेन्शन नाही, कशाचं नाही। त्यांना अभिषेक पूजा सर्व झालेली आहे। हळद कुंकू काय महादेवाला लावित नाहीत म्हणून। आणि कधीही बेल वाहताना आपल्याला हे ओम नमः शिवाय हे मंत्राचा जाप करायचा आहे, कारण महादेवाचा आहे। आता 108 बेल आहे तर 108 वेळेस आपल्याला हे जप करायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। टाकायचे आहेत आधी वस्त्रमाळी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आणि आता मी वाहणार आहे शिवमूठ। तर शिवमूठ व्हायचं कसं, भरपूर किती पण तांदूळ वाहून तुम्ही काहीच उपयोग नाही। तर अशी घ्यायची आहेत तांदूळ, जेवढे आपल्या मुठीमध्ये बसतात असे तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत। हे उरलेले जे आहेत मी ते काढून ठेवलेले आहे। आणि आपल्याला महादेवावर जे शिवमूठ व्हायचे आहे ते अशा पद्धतीने व्हायचे आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
अशी शिवमोठ व्हायची आहे आपल्याला. जास्त तांदूळ काही टाकायचे नाही, फक्त मोठीमध्ये बसतील तेवढेच तांदूळ टाकायचे आहेत, कारण मान तेवढंच ह्याचं आहे. आणि जी विधी आहे तेवढीच केली तरच आपल्याला फळ मिळतं. काही अधिक वेगळं करायची देवाची काही गरज नसती. ते काही शिव नाही, काही नाही. आणि आता हे ठेवलेले आहेत मी जे पांढरे फुलं आणले होते, येता येता मंदिरला गेले होते, मला भेटले होते. ते फुलं वाहिलेले आहेत मी. आणि आरती तर अशी साईडला हळदी कुंकू लावून मी पाया पडणार आहे, कारण महादेवाला हळदी कुंकू चालत नाही. तांदूळ आणणार आहे. तर चला मंडळी, अशी माझी छान पूजा झालेली आहे. आता करूया आपण आरती. आणि ह्या जे धूपबत्त्या आहेत मी ह्या घरीच तयार केलेल्या आहेत, सगळे फुलाची वगैरे. बेल जमा झाला होता गेल्या महिन्यात, श्रावण महिन्यात भरपूर. तर फुलं बेल सगळं साहित्य टाकून मी मस्त धूपबत्त्या घरच्याच बनवलेल्या आहेत. खूप छान असा वास येतो. लोकांगण वंदेन किरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, ते समर्पयामि अशितं केशवराम. हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. भगवान की जय. बम बम भोले. राहत नाही म्हणून मी रांगोळी टाकली होती. कपामध्ये आहे ना गीत डायनिंग टेबलवर. गाडी नाही, ते पत्ता हे करायचा आहे. हा हळदी कुंकू देवापासून उचलून ठेवायचं नाही, कारण ते सौभाग्याचं लेण आहे, म्हणून देवाच्या पायाशी ठेवायचं आहे. आता दाखवलेला आहे मी निवद. माझी पूजा झालेली आहे एकदम छान. आणि कशी वाटली पूजा काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर झालेली आहे सर्व पूजा संपन्न. आता पती देवाच्या पाया पडले की सगळी पूजा माझी झालेली आहे पूर्ण. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये नक्की. चला मंडळी, तर